वेलकम सक्सेस स्टुडंट्स. फिजिक्स ऑनलाईन लेक्चरमध्ये यू ऑल स्टुडंट्स आर वेलकम. आणि कालचा किंवा लास्ट व्हिडिओ जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपण कुठंपर्यंत आलो आहे बघा. वेव्स, प्रोग्रेसिव्ह वेव्स, मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मेकॅनिकल वेव्समध्ये पुन्हा प्रोग्रेसिव्ह वेव्स, स्टेशनरी वेव्स. आता आपण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हवरती. त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह इन विच medium is required but the particles vibrate perpendicular to the direction of propagation. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर जर व्हायब्रेशन चालू असेल तर त्याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि पॅरलल जर चालू असेल तर त्याला आपण म्हणतो लॉंगिट्युडनल वेव्ह. मग आता आपण काल काय केलं तर बघा, कालच्या लेक्चरला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह जर डेन्सर मिडियमला पासून रिफ्लेक्ट झाली, ट्रान्सव्हर्स वेव्ह जर डेन्सर मिडियम पासून रिफ्लेक्ट झाली तर त्याच्यावरती काय परिणाम होतो, कॉम्प्रेशन क्रेस्ट आणि ट्रफ याच्यावरती काय परिणाम होतो. तसंच तीच ट्रान्सव्हर्स वेव्ह जर एरर मिडियमला पासून रिफ्लेक्ट झाली तर त्याचा नेमका काय परिणाम होतोय आपण याच्यामध्ये बघितले. आणि बघत असताना चेंज ऑफ फेज. आता तुम्हाला फळ्यावरती मागं असं काहीतरी ऑलरेडी मी डायग्राम काढलेली दिसत असेल आणि हे बघितल्यावरती असं वाटत असेल अरे काय भयानक आहे, खूप अवघड आहे, मला जमेल का नाही जमेल. लक्षात ठेवा काही अवघड नाही, त्याचं टेक्निक समजून घ्या. आणि टेक्निक जर समजून घेतलं तर माझ्या मते माझ्यापेक्षा तुम्ही देखील ते फास्टली काढू शकता, एवढं ते इझी आहे. फक्त ते वन टाइम व्यवस्थित समजून घ्या. आणि एकदा सांगतो, आपले लेक्चर्स अटेंड करत असताना समोर वही पेन घेऊन बसा. यूट्यूब लिंक चॅनलचा आपल्याला उपयोग काय तर तुम्हाला एखादं वाटलं की क्वेश्चन आहे, तुम्ही तो रिव्ह्यू लिहू शकताय, थांबून डायग्राम काढू शकताय, फॉरवर्ड रिव्हर्स करू शकताय, किती वेळा कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही ते बघू शकताय. याचा डेफिनेटली फायदा घ्या. आणि टेक्निकल कुठलाही अडचण नाही आहे, आवाज रिपिटेशन वगैरे काय येत नाही, सगळं व्यवस्थित क्लॅरिटीनं आपण मेंटेन करतोय. चला येऊया आपण लेक्चरकडं. ठीक आहे, समोर लक्ष द्या. आता तो भाग बघू नका, त्याच्यामध्ये मी तुम्हाला तो वेगळा सांगणार आहे. सगळ्यात पहिला म्हणजे सांगा, आपला 12वी फिजिक्सचा चॅप्टर आपण चालू केला आहे 6वा, त्याचं नाव आहे सुपर पोझिशन ऑफ वेव्स. आता बाकी सगळ्या डोक्यातल्या गोष्टी बाजूला ठेवा. आज मी रिफ्लेक्शन बोलणार आहे, पण कुणाचं, लॉंगिट्युडनल वेव्सचं. बघा त्यामुळे वाक्य काय लिहिलं मी इथं, रिफ्लेक्शन ऑफ लॉंगिट्युडनल वेव्स फ्रॉम. आता इथं एक मी पहिलं बघणार आहे फ्रॉम डेन्सर मिडियम, आणि इथं नंतर काय बघणार आहे फ्रॉम रेअर मिडियम. असं दोन्ही मी बघणार आहे, डेन्सर मिडियम आणि फ्रॉम रेअरर मिडियम. सगळ्यांना समोर लक्ष येते. ठीक आहे, तो रेअरर मिडियमचा भाग जो आहे तो तुम्ही जरा विसरून जा. आता फक्त आपण डेन्सरकडे घेऊया. सगळ्यात पहिला लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणजे काय हो, की ज्याच्यामध्ये पार्टिकल्स आर व्हायब्रेटिंग पॅरलल. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेफ्रॅक्शन. लक्षात घ्या, कॉम्प्रेशन म्हणजे काय हो, की जिथं पार्टिकल्स किंवा लेयर्स ऑफ द मिडियम गेट्स क्राउडेड, जिथं गर्दी झालेली असते, जिथं गर्दी असते म्हणजे तिथं प्रेशर काय असतंय, हाय असते. आणि रेअरफॅक्शन कोणाला म्हणतो, की लेयर्स ऑफ द मिडियम इज वाईडली सेपरेटेड, असं लांब लांब झालेलं असतात, म्हणजे इथं प्रेशर कसं असते, लो असतं. ह्या सगळ्याचा अर्थ काय झाला, ॲट कॉम्प्रेशन प्रेशर इज हाय, ॲट कॉम्प्रेशन प्रेशर इज हाय, ॲट रेअरफॅक्शन प्रेशर इज लो. आणि असं अल्टरनेट करत करतच ही वेव्ह पुढे जाते. कुठली वेव्ह, लॉंगिट्युडनल वेव्ह. बरं आहे, मग मला लक्षात ठेवा, ही एक लॉंगिट्युडनल प्रोग्रेसिव्ह आहे, ही पुढे पुढे चालली आहे बघा. सो इट इज कॉल्ड ॲज इन्सिडेंट वेव्ह, अल्टरनेट कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. बरं आहे, आता याचं रिफ्लेक्शन बघणार आहे. एनर्जी ट्रॅव्हल बॅक, इट इज कॉल्ड रिफ्लेक्शन. कुठलं मिडियम आहे बघा, डेन्सर मिडियम आहे. कुठलं मिडियम आहे, डेन्सर आहे, की ज्याचे बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. तिथले पार्टिकल्सचं बॉन्डिंग कसं असतं, स्ट्रॉंग. ते इझिली व्हायब्रेट होत नाही, ते इझिली मूव्ह होत नाही. सो हे चिन्ह कसे वापरतात, डेन्सर मिडियम. मग मला सांगा, ही एक प्रोग्रेसिव्ह लॉंगिट्युडनल वेव्ह आहे, आणि याचं कॉम्प्रेशन जर इन्सिडेंट झालं, कॉम्प्रेशन इन्सिडेंट झालं कशावरती, डेन्सर मिडियमवरती, तर काय होते बघा. आता कॉम्प्रेशन म्हणजे मला सांगा काय असणार आहे, हाय प्रेशर आहे. त्यामुळे हा प्रेशर अप्लाय करतो कोणावरती, डेन्सरवरती. म्हणजे तो डेन्सर एखादी जणू काय भिंतच आहे, वॉल, त्याला जणू काय करतो, तो पुश करतो, जोरात ढकलतो, कारण इथं प्रेशर जास्त आहे. पण हे मिडियम कुठलं आहे, हे मिडियम आहे डेन्सर. आणि डेन्सरचे पार्टिकल व्हायब्रेट होऊ शकत नाहीत, त्यामुळे ते तेवढ्याच ताकदीनं त्याला मागं ढकलतात, तेवढ्याच ताकदीने त्याला मागं ढकलतात. इक्वल अपोजिट फोर्स. त्यामुळे डायरेक्शन काय झाली, अपोजिट, पण मॅग्निट्यूड कशी असणार आहे, इक्वल. त्यामुळे इथं क्राउडिंग असेल तर रिटर्न येताना पण तो ढकलताना पण कसं असणार आहे, क्राउडिंग असणार. आणि क्राउडिंग म्हणजेच काय, कॉम्प्रेशन. म्हणजे लक्ष, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, वेन लॉंगिट्युडनल वेव्ह किंवा वेन इन लॉंगिट्युडनल वेव्ह, वेन कॉम्प्रेशन is reflected from denser medium, when compression is reflected from denser medium. कॉम्प्रेशनला रिटर्न काय आलं बघा, कॉम्प्रेशनच आलं. कॉम्प्रेशन रिटर्न काय आलं, कॉम्प्रेशन. असंच जर रेफ्रॅक्शन इन्सिडेंट झाला असतं तर काय झालं असतं सांगा, मला सांगा. त्याने पण पुश केलं असतं, पण तिथं प्रेशर कसं आहे, लो प्रेशर आहे. आणि लो प्रेशर असेल तर काय होणार सांगा बघू,
प्रेशर लो असल्यामुळं हा त्याला लो प्रेशर ढकलणं, म्हणजे त्या ठिकाणी काय आलं असतं रेरफॅक्शन. म्हणजे कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन अँड रेरफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज रेरफॅक्शन. हे कुठल्या बाबतीमध्ये झालं? वेन in case of longitudinal view, compression is incident on denser medium. After reflection, compression is written as a compression, rarefaction. मग compressionला compression आहे, rarefaction ला rarefaction आहे. म्हणजे तिथे कितीचा फरक आहे? 0चा फरक आहे. काहीच बदल झाला नाही, फेजमध्ये काही बदल नाही. सो इट इज आपण नो चेंज ऑफ फेज. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे? नो चेंज ऑफ फेज. असं स्वतःचं काहीतरी टिकमार्क नोट्स तयार करून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला डोक्यात लक्षात ठेवायला ते सोपं जाते. बरं, म्हणजे माझं कन्क्लुजन काय झालं बघा. इन केस ऑफ लॉन्गिट्युडिनल व्ह्यू, कॉम्प्रेशन इज इन्स्टेड ऑन डेन्सर मीडियम, इट इज रिटन ॲज कॉम्प्रेशन. रेरफॅक्शन असेल तर रेरफॅक्शन. सो देर इज अ नो चेंज ऑफ फेज. हे जर तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन जर असा पडला, एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लॉन्गिट्युडिनल व्ह्यू फ्रॉम डेन्सर मीडियम, तर तुमचं हे डायग्राम असणार. इन्सिडंट डायग्राम, रिफ्लेक्टेड, कॉम्प्रेशनला हे डेन्सर असल्यामुळे कॉम्प्रेशनला हे क्राउडेड असल्यामुळं हे पण तेवढ्याच ताकदीला पुश करणार. क्राउडेड म्हणजे कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन, रेरफॅक्शनला रेरफॅक्शन. सो देर इज अ नो चेंज ऑफ फेज. ठीक आहे, मला सांगा ह्याच्यातला पुढचा क्वेश्चन कसा विचारते सांगा. एक्सप्लेन कसा विचारणार सांगा. एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ लॉन्गिट्युडिनल व्ह्यू. आणि लॉन्गिट्युडिनल व्ह्यू म्हटलं की ते डेफिनेटली साऊंड व्ह्यू म्हणायचं किंवा मनामध्ये लगेच आलं पाहिजे कॉम्प्रेशन अँड रेरफॅक्शन. कॉम्प्रेशन हाय प्रेशर, रेरफॅक्शन लो प्रेशर फ्रॉम रेरर मीडियम. आता इथं मात्र ज्या मीडियमला ही व्ह्यू धडकणार आहे लॉन्गिट्युडिनल व्ह्यू, त्याच्यावरती इन्सिडेंट होणार आहे, ती मीडियम आता घट्ट नाही आहे. समजा एखादा पडदा असेल किंवा एखादा कागद असेल, अशा प्रमाणात जर असेल तर आपण काय म्हणतो? मूव्ह होणारा, हलणारा. लक्षात का? त्याला आपण काय म्हणणार आहे? रेरर मीडियम. मग रेरर मीडियमवरती जर ही वेव्ह जाऊन इन्सिडेंट झाली तर ती जेव्हा मागे येणार आहे एनर्जी, तेव्हा त्यात काय होतंय हे आपल्याला बघायचं आहे. आता इन्सिडेंट होताना बघा सांगा, दोन्ही केसमध्ये सेम असणार आहे. जेव्हा लॉन्गिट्युडिनल व्ह्यू प्रोग्रेसिव्ह असते तेव्हा अल्टरनेट काय असतं? रेरफॅक्शन अँड कॉम्प्रेशन. मग कॉम्प्रेशन शेवटला इन्सिडेंट झाले कशावरती? रेरर मीडियमवरती. आता ज्यावेळेला हे कॉम्प्रेशन रेरर मीडियमवरती पुश होणार आहे त्यावेळेला लक्षात येते क्राउडेड टुगेदर आहे, लेयर्स क्राउडेड आहेत, त्यामुळे ते काय करणार? ह्या मीडियमला काय करणार? पुश करणार. आता हे मीडियम डेन्सर नाही आहे, घट्ट नाही आहे, त्यामुळे ते मीडियम काय होणार आहे? भरड होणार आहे. त्यामुळे हे पुढं काय होणार आहे? ढकल जाणार आहे. बघा ह्याच्यावरती प्रेशर लागल्यामुळे त्याचा शेप काय होणार आहे? बदलणार. द पार्टिकल्स आर फ्री टू व्हायब्रेट. त्यामुळं हे ह्याला पुढे ढकल जाणार. हे पुढे ढकल गेलं की मागं कोण शिल्लक राहतं? रेरफॅक्शन शिल्लक राहतं. लक्षात घ्या, कॉम्प्रेशन याला पुढे ढकलं म्हणजे मागं कोण शिल्लक राहिलं? रेरफॅक्शन. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉम्प्रेशन इज रिटन ॲज अ रेरफॅक्शन. आणि असं जर रेरफॅक्शन धडकली असती तर मागं काय असतं? कॉम्प्रेशन. लक्षात आलं? थोडक्यामध्ये ह्या केसमध्ये रेरर मीडियमवरनं जेव्हा रिफ्लेक्शन होतं त्यावेळेला कॉम्प्रेशन रिटर्न ॲज अ रिफ्लेक्शन, कॉम्प्रेशन रिटर्न ॲज अ रेरफॅक्शन आणि रेरफॅक्शन रिटर्न ॲज अ कॉम्प्रेशन. मग मला सांगा कॉम्प्रेशन रेरफॅक्शनमध्ये कितीचा फरक आहे? 180चा. सो देर इज अ चेंज ऑफ फेज. कितीचा आहे? पाय रेडियनचा फरक आहे. कितीचा फरक आहे? पाय रेडियनचा फरक आहे. समोर एकदा व्यवस्थित लक्ष येते का बघा. तुम्ही ते व्हिडिओज थांबवून हे डायग्राम तुमचं मी रफ काढून AB डायग्राम काढून तुम्ही स्वतः ते एक्सप्लेनेशन करू शकता का बघा. डोक्यामध्ये कुठलाही गोंधळ करायचा नाही. लक्षात घ्या. म्हणजे मला सांगा आपल्याकडे 2 मेन क्वेश्चन आहेत. एक्सप्लेन रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स व्ह्यू, त्याच्यामध्ये 2 पार्ट, फ्रॉम डेन्सर मीडियम फ्रॉम रेरर मीडियम. लक्षात आलं? त्यानंतर अजून एक क्वेश्चन कुठला? एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लॉन्गिट्युडिनल व्ह्यू, त्याच्यामध्ये पुन्हा 2 क्वेश्चन, फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेरर मीडियम. हे 4ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात आलं? मग आता मला सांगा ह्याचं एक कन्क्लुजन काय तयार झालं लॉन्गिट्युडिनल व्ह्यूचं. सगळ्यात पहिला म्हणजे लॉन्गिट्युडिनल व्ह्यू म्हणजेच पॅरलल व्हायब्रेशन म्हणजे साऊंड व्ह्यू, त्यात कॉम्प्रेशन रेरफॅक्शन. कॉम्प्रेशन म्हटलं तर हाय प्रेशर, रेरफॅक्शन म्हटलं तर लो प्रेशर. बरोबर, ज्या वेळेला कॉम्प्रेशन डेन्सरवरती इन्सिडेंट होणार आहे त्यावेळेला इट इज पुश करणार आहे, पण डेन्सर मिडियम त्याला लगेच पुश करणार आहे. म्हणजे क्राउडेडला क्राउडेड तेवढ्याच ताकदीने त्याला पुश करणार आहे, कारण मिडियम डेन्सर आहे. त्यामुळे कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन, रेरफॅक्शनला रेरफॅक्शन. कुठलाही फरक नाही, नो चेंज ऑफ फेज. पण ज्या वेळेला तेच लॉन्गिट्युडिनल व्ह्यू इन्सिडेंट होणार आहे कशावरती? रेरर मिडियमवरती. रेरर मिडियम हे काय असतं? विरळ असतं, पातळ असतं, तिथले पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकतात. लक्षात आलं? मग त्यावेळेला ज्यावेळेला कॉम्प्रेशन याच्यावरती इन्सिडेंट होणार आहे तेव्हा ते त्याला पुश करणार आहे. पुश झाल्यामुळं त्याचं हालचाल होणार आहे. त्या रेरफॅक्शन मूव्ह फॉरवर्ड, ते पुढे ढकल जाणार आहे आणि ते पुढे ढकललं गेलं मागं कोण लेफ्ट होणार आहे? कोण शिल्लक असणार आहे? रेरफॅक्शन. त्यामुळे कॉम्प्रेशन रिटर्न ॲज अ रेरफॅक्शन. त्यामुळे ह्या केसमध्ये कॉम्प्रेशन रिटर्न ॲज अ रेरफॅक्शन, रेरफॅक्शन रिटर्न ॲज अ कॉम्प्रेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 180चा फरक आहे. म्हणजे पाय रेडियनचा. देयर इज चेंज ऑफ पाय रेडियन. असे तुमचे 4 स्वतःचे मुद्दे तयार झाले पाहिजेत. ट्रान्सव्हर्सचे 2
आणि लॉंगिट्युडिनलचे 2. लाईट वेव्ह म्हटलं तर ट्रान्सव्हर्स वेव्ह, त्यात क्रेस्ट ट्रफ, त्यामध्ये काय असणार आहे, क्रेस्ट ट्रफ असणार आहे आणि क्रेस्ट ट्रफमध्ये क्रेस्ट अपवर्ड फोर्स, ट्रफ डाऊनवर्ड फोर्स. तसंच लॉंगिट्युडिनल वेव्ह म्हटलं तर कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन हाय प्रेशर, रेरफॅक्शन लो प्रेशर. स्वतःचे असं काहीतरी एक काय तयार करा, हिंट तयार करा. आता मी तुम्हाला हिंट तयार करून देतो, सगळ्यांनी हे समजलं, थांबून व्यवस्थित डायग्रामवर क्लिअर करून घ्या आणि छोटंसं हिंट लक्षात ठेवू शकता. बरं, आता तुम्हाला मी दोन्ही पण एक तुम्हाला कुठल्या पुस्तकात वगैरे सापडणार नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी एक हे हिंट सांगणार आहे. बघा सांगतो, लक्षात द्या. हे पुसतो मी आता. म्हणजे हे 2 लेक्चर जे आपण आता मागचं लेक्चर आणि हे लेक्चर याच्यामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक तक्ता तयार करू शकतो. ठीक आहे, बघा. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉंगिट्युडिनल wave from denser medium rarer medium. हे हा टेबल कुठल्या ह्याच्यात नाही आणि इथं मी लिहितो चेंज ऑफ फेज. चेंज ऑफ फेज आपण त्यातच लिहूया. ठीक आहे, बघा असं जर तुम्ही ठीक आहे. आता ट्रान्सफर जे होते मध्ये का, रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम, रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर वेव्ह कुठून, डेन्सर मीडियम. त्यावेळेला काय असणार आहे, क्रेस्टला. आठवते का तुम्हाला, कालचं आठवतं का तुम्हाला, त्यावेळेला काय असणार आहे, क्रेस्टला काय असणार आहे, ट्रफ असणार आहे. काय असणार आहे, क्रेस्टला ट्रफ, आणि ट्रफला काय असणार आहे, क्रेस्ट. म्हणजे देर इज अ चेंज ऑफ पाय रेडियन. कितीचा चेंज आहे, पाय रेडियनचा. बरोबर. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह जर रेरे मीडियमवरती आली तर आठवते तुम्हाला कालचं काय होणार, लक्षात ठेवा. क्रेस्टला काय असणार आहे, क्रेस्ट असणार आहे. ट्रफला ट्रफ. सो देर इज अ नो चेंज ऑफ फेज, 0 रेडियनचं, म्हणजे देर इज अ नो चेंज ऑफ फेज असणार आहे. तसंच आज या लॉंगिट्युडिनलचं की जे आज आपण बघितले, लॉंगिट्युडिनलमध्ये कॉम्प्रेशन आणि रेरफॅक्शन. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला मगाशी आपण बघितलं लॉंगिट्युडिनल वेव्ह जेव्हा कॉम्प्रेशन इन्सिडेंट होतं तर कॉम्प्रेशन रिटर्न ॲज अ कॉम्प्रेशन, आणि रेरफॅक्शन हे जर धडकून आलं तर काय असणार आहे, रेरफॅक्शन. म्हणजे ह्या ठिकाणी बरोबर उलट आहे, या ठिकाणी नो चेंज ऑफ फेज आहे. बघा या ठिकाणी आहे नो चेंज ऑफ फेज. बरं. तसंच लॉंगिट्युडिनल वेव्ह इथं आहे. बघा लॉंगिट्युडिनल वेव्ह जर कशावरती इन्सिडेंट झाली, रेरवरती, त्यावेळेला काय होणार आहे, त्यावेळेला कॉम्प्रेशन. बरोबर. कॉम्प्रेशन रिटर्न ॲज अ रेरफॅक्शन, रेरफॅक्शन रिटर्न ॲज अ कॉम्प्रेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये पाय रेडियनचा चेंज आहे, ह्याच्यामध्ये पाय रेडियनचा चेंज आहे. असं तुम्ही 4 गोष्टी लक्षात ठेवल्या, ट्रान्सफर, टेन्सर एरर, लॉंगिट्युडिनल, डेन्सर एरर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं हे व्यवस्थित लक्षात घ्या. थांबून बघू शकता, रफ स्वतःची नोट्स तयार करू शकता. लक्षात मी काय म्हटलं ते. ठीक आहे, आता नेक्स्ट मी एका महत्त्वाच्या फिनॉमिनॉनला येणार आहे, आणि की जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे, दॅट इज कॉल्ड सुपरपोजिशन. आता ॲक्च्युअली सुपरपोजिशन ह्या शब्दाचा अर्थ काय हो, लक्षात ठेवा. सुपरपोजिशन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे याच्यामध्ये की मिक्सिंग, जेव्हा 2 गोष्टी मिक्स होतात आणि त्यापासून काहीतरी मिळून तिसरं काहीतरी तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज सुपरपोजिशन. 2 गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स होणे, एकमेकात आरूढ होणे, असं मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, सुपरपोजिशन. आणि हा सुपरपोजिशनचा जो काय फिनॉमिनॉन आहे, जे प्रिन्सिपल आहे, हे सगळ्या वेव्हला ॲप्लिकेबल. लक्षात ठेवा. म्हणजे लाईट वेव्हला ते असं नाही की फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हला ॲप्लिकेबल आहे किंवा लॉंगिट्युडिनल वेव्हला ॲप्लिकेबल आहे, असं नाही आहे. ते सगळ्या वेव्हला ॲप्लिकेबल आहे फॉर एनी काइंड ऑफ वेव्ह. मग तुम्ही ते लाईटचं सुपरपोजिशन झालं की एक वेगळा इफेक्ट बघू शकताय, की जर आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे, वेव्ह ऑप्टिक्समध्ये बघणार आहे. आता आपण बघणार आहे साऊंडचं जर मिक्सिंग झालं याच्यामध्ये किंवा वेव्हचं मिक्सिंग झालं, मग ते लॉंगिट्युडिनल असेल त्यावेळेला नेमकं त्याचं मिक्सिंग झाल्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतोय. ठीक आहे, नेमकं आता मला बघायचं आहे की हे जे तत्व आहे, आणि प्रत्येक वेव्ह, कुठली वेव्ह असू दे, ते काय करतं, ओबे करत असतं, पाळत असतं. बरोबर. इट इज कॉल्ड ॲज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्यामुळे आपल्याला हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे आपल्याला डेफिनेटली बघायचं आहे. सो दिस प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन
पोझिशन ऑफ वेव्स. आता इथं मला सांगा, इथं असं म्हणलेलं नाही आहे लॉंगिट्युडनल वेव्ह ट्रान्सव्हर्स वगैरे दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल वेव्ह. म्हणजे ज्यावेळेला दोन किंवा दोनपेक्षा वेव्ह जास्त मिक्स होतात त्यावेळेला हे आपलं प्रिन्सिपल बघायला मिळतं. मग हे करण्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, लक्षात येते का बघा. समजा आपण क्लासरूममध्ये बसलो आहे, मग कॉलेजचा असेल क्लासरूम किंवा क्लासमधला असेल आणि आपण एकमेकांशी लेक्चर चालू आहे. अशा वेळेला समजा एखादी बाहेरून जर गाडी गेली तर मला सांगा त्यावेळेला तुम्हाला गाडीचा पण आवाज ऐकू येतो ना. म्हणजे तुमच्या कानाच्या जवळ समोर चाललेलं लेक्चर ॲज वेल ॲज गाडीचा आवाज, किंवा त्यावेळेला तिसऱ्याच वेळेला घरात समजा एखादं भांडं पडलं तर भांड्याचा आवाज, म्हणजे एका वेळेला तुम्हाला 2 ते 3 आवाज तुमच्या कानामध्ये एकत्र जातात. पण तुम्हाला कळतंय की हा आवाज सरांचा आहे, हा आवाज गाडीचा आहे, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा 2 किंवा 2पेक्षा वेव्स जास्त वेव्स एकाच ठिकाणी एकत्र येतात तेव्हा ते एकमेकाला डिस्टर्ब करत नाहीत, बरोबर आहे का. ते डिस्टर्ब करू नये, ते एकमेकांना फक्त काही इफेक्ट देऊन पुढे निघून जातात, बरोबर आहे. म्हणून तर आपल्याला 2-3 आवाज जरी मिक्स झाले तरी कळतंय हा आवाज वेगळा आहे, हा आवाज वेगळा आहे, हा आवाज वेगळा आहे. सगळ्या लक्षात आलं मी काय म्हटलं ते. त्यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. मग आता इथे मी दाखवतो. समजा एक मिडियमचं पार्टिकल आहे, या ठिकाणी काही मिडियमचं पार्टिकल आहे आणि ह्या ठिकाणी समजा एक वेव्ह यायला लागलेली आहे, ही वेव्ह समजा यायला लागलेली आहे, बरोबर आहे. तसं इकडून एक वेव्ह यायला लागलेली आहे. आता मला सांग ह्या दोघांचा ॲम्प्लिट्यूड कसा आहे, सेम आहे. ह्या दोघांचा अँगल कसा आहे, सेम आहे, बरोबर आहे. हे दोन्ही इथे आले, सो ह्या दोघांची दिशा इकडे आहे. म्हणजे व्हेन 2 or more waves अरायव्हिंग ॲट अ पॉईंट, एकाच पॉईंटला एकाच वेळेला काय व्हायलेत, एकत्र यायला लागले, बरोबर आहे. ज्यावेळेला हे इथं एकत्र येणार ह्या पॉईंटला त्यावेळेला काय होते बघा. ठीक आहे. when 2 or more wave arriving at a point simultaneously, arriving at a point एकाच वेळेला मिडीमध्ये एकाच पॉईंटला सायमल्टेनियसली एकाच वेळेला एकत्र आले तर काय होतं. आता मला सांगा हे जर 2 ह्यांचं मला सांगा ह्यांची दिशा वेगळी आहे पण यांचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे, यांचा फेज कसा आहे, सेम आहे. ज्याला फेज अँगल सेम असतो त्याला काय म्हणतात, इन फेज. जर इन फेज जो एकत्र आल्या तर मला सांगा हे यांचं ॲक्च्युअल डॉटेड मी दाखवलं ते ॲक्च्युअल, पण नंतर जर त्यांचं बघितलं तर काय झालं मला सांगा ह्याचा ॲम्प्लिट्यूड समजा A1 आहे, ह्याचा ॲम्प्लिट्यूड समजा A2 असेल तर तुम्हाला ह्यांचं मिक्सिंग करून जे रिझल्ट मिळाले त्याचा A काय मिळणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला A1 प्लस A2 मिळेल. काय मिळेल तुम्हाला, A1 प्लस A2 मिळेल. म्हणजे ह्यांची इथं काय झाले, ॲडिशन झालेली आहे. काय झालेलं आहे, ॲडिशन झाले. हेच मला सांगा ह्याच दोन वेव्ह जर आउट ऑफ फेज असते तर, आता मी हे बोलताना काय सांगितलं, जर इन फेज वेव्ह काय झाल्या, इन फेज एकत्र आलं तर काय झालं त्यांचं ॲडिशन, आणि त्याच वेळेला आपण त्याला काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे जो मिक्सिंग आहे, मिक्सिंगला आणखीन एक शब्द काय, इंटरफरन्स, आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ॲडिशन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात ॲम्प्लिट्यूड वाढलेला आहे. बघा समजा ह्याचा 4 सेंटीमीटर असेल आणि ह्याचं 1 सेंटीमीटर असेल तर इथं टोटल किती होणार आहे, 4 आणि 1 5. म्हणजे ह्यांचं काय झालं आहे, व्हेक्टरची ॲडिशन. इट इज द व्हेक्टर सेम. अशा वेळेला आपण त्याला काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता ह्याच वेव्ह जर आउट ऑफ फेज असेल तर काय होईल मला सांगा, आउट ऑफ फेज मी असं दाखवू शकतो. बघा मला सांगा आता ह्या दोघांचं फेस सेम आहे का, तसं यांचा फेस काय होता, सेम. म्हणून मी यांना काय म्हटलं होतं, इन फेज. पण यांचा फेज एकमेकाला बरोबर कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे इट इज कॉल्ड ॲज आउट ऑफ फेज. हे कसं आहे, आउट ऑफ फेज. मग आउट ऑफ फेज जर एकत्र आल्या तर नेमकं काय होते बघा, आउट ऑफ फेज जर एकत्र आल्या त्या पॉईंटच्या ठिकाणी तर मला सांगा ही वेव्ह, ह्याचं ॲम्प्लिट्यूड समजा A1 असेल, ह्याचं असेल A2. मग मला सांगा ह्या ठिकाणी A1 प्लसमध्ये आहे, A2 कशामध्ये, प्लस कशामध्ये, मायनसमध्ये. म्हणजे प्लसमध्ये आणि मायनसमध्ये दोघांची ॲडिशन केली, A1 प्लस खाली मायनसमध्ये, त्यामुळे काय होणार आहे, A1 मायनस A2. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी तुमचं ॲम्प्लिट्यूड काय दिसेल, A इज इक्वल टू रिझल्ट कमी झालेलं दिसेल, इथं काय झालेलं दिसेल, वाढलेलं दिसेल. A1 प्लस A2 आणि या ठिकाणी काय झाले, कमी झालेलं दिसेल. अशा वेळेला आपण त्याला काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अशा वेळेला आपण त्याला
त्याला काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे थोडक्यामध्ये व्हेन टू ऑर मोर वेव्स अराइव ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली मला सांगा, प्रत्येक जण स्वतःचं हे डॉक्टर दाखवले हे तर स्वतःच आहे, प्रत्येक वेव स्वतःचं ह्या ठिकाणी व्हायब्रेशन देऊन पुढे जातं. त्याला फरक पडत नाही की ह्याला फरक पडत नाही की आणखीन किती वेव आहेत. 200 जरी वेव असले तरी पडत नाही. हा स्वतःचा डिस्प्लेसमेंट देऊन निघून जाणार, हा पण स्वतः डिस्प्लेसमेंट निघून जाणार, इंडिपेंडेंट ऑफ अदर, दुसरं डिपेंड न राहता. मग मला सांगा, ज्या वेव निघून जातील त्याच्या पार्टिकलच्या ठिकाणी मला सांगा नेमकं डिस्प्लेसमेंट किती झाले. तर इथं मग बघितलं तर व्हेक्टर सम एवढं झालेलं आहे. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी यांच्या व्हेक्टर सम एवढं काय झालं आहे, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. लक्षात आलं मी काय म्हटलं ते. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही थिओरिटिकली इनवर्स शब्दशः लिहायचं झालं तर काय लिहिणार, व्हेन टू ऑर मोर वेव्स अराइव ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली ईच वेव प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. प्रत्येक वेव स्वतःचं ओन डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी करते, इंडिपेंडेंट ऑफ अदर, दुसरं अवलंबून न राहता. 4 सेंटीमीटरवाली 4 सेंटीमीटर व्हायब्रेट करून जाणार आहे, 1 सेंटीमीटरवाली 1 सेंटीमीटर जाणार, इंडिपेंडेंट ऑफ अदर्स. मग ह्या ठिकाणी द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज व्हेक्टर सम. त्या ठिकाणी त्याची काय असणार आहे, व्हेक्टर सम. जर इन फेज असेल तर डायरेक्ट तुमची काय होणार आहे, ॲडिशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय होणार आहे, वाढणार आहे. आणि जर आउट ऑफ फेज असेल तर ॲम्प्लिट्यूड मात्र काय होणार आहे, कमी होणार आहे. कमी होणार आहे. जर ॲम्प्लिट्यूड वाढला त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आणि ॲम्प्लिट्यूड जर कमी झाला त्यालाच काय म्हणायचं आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मी काय मला लक्षात आलं, मग ह्याच्यावरून मला लक्षात सांगा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह कसं पाठ करायचं, कारण हे लाईटला पण ॲप्लिकेबल आहे, साऊंड म्हणजे तुम्हाला दोन्ही सेक्शनमध्ये हे येणार आहे. सांगा भाऊ काय सांगणार, बघा मी सांगतो, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. व्हेन टू ऑर मोर वेव्स, आता मी 2 दाखवलेत, असे कितीही वेव्स इथं एकत्र येऊ शकतात. व्हेन टू ऑर मोर वेव्स अराइव ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली ईच वेव प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट इंडिपेंडेंट ऑफ अदर्स, दुसरा अवलंबून न राहता. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल. ह्या इंडिव्हिज्युअलची बेरीज म्हणजे हा 4 अधिक 1 इथं 5 होणार. ह्या ठिकाणी मला सांगा हा 4 असेल आणि 1 असेल तर मला सांगा काय होणार, या ठिकाणी 4 अधिक वजा 1 म्हणजे 4 वजा 1 म्हणजे थोडक्यात या ठिकाणी 3, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय झाला, कमी झाला. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे डिस्ट्रक्टिव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड काय होतो, कमी होतो, आणि कन्स्ट्रक्टिव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड काय होतो, मॅक्झिमम असतो. इट इज कॉल्ड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह. आणि दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सगळ्यांना लक्षात येते मी काय म्हणतो. त्यामुळे डायग्रामकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. बरोबर आहे. मग या ठिकाणी मला सांगा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. बोला बघू माझ्यावर आणि एकदा. व्हेन टू ऑर मोर वेव्स अराइव ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली ईच वेव प्रोड्युसेस its own displacement independent of others, दुसरा अवलंबून राहता, independence of others, and the resultant displacement at that point, त्या पॉईंटचं नेमकं टोटल किती होणार, किती जण येऊन त्याला हलवून गेले, किती जण हलवून जाऊ देत त्याला, तिथलं टोटल डिस्प्लेसमेंट त्यांचं व्हेक्टरची बेरीज. इट इज द व्हेक्टर सम ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट्स. लक्षात आलं. जर इन फेज वेव्ह एकत्र आल्या तर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम, इट इज कॉल्ड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि आउट ऑफ फेज जर एकत्र आल्या इट इज कॉल्ड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यावेळेला ॲम्प्लिट्यूड काय होतो, मिनिमम होतो, कन्स्ट्रक्टिव्ह ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होतो. लक्षात आलं. इट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सगळ्यांना लक्षात येते मी काय म्हणतो ते. त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवा आणि याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित माहिती त्या सांगू शकताय. बघा हळूहळू आपण पुढं चाललेलो आहे. जे आपले कन्सेप्ट्स आहेत ते अतिशय इझी आहेत ह्याच्यामध्ये. मग आता थोडक्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स जर सांगायचं झालं तर मला माझ्यामध्ये काय सांगणार सांगा, हे झालं तर सांगा बघू. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, स्टेट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स असा प्रश्न पडला तर काय सांगणार. तर का लिहा माझ्यावर तुम्ही लिहू शकताय, तुम्ही पण लिहून घ्या. व्हेन टू ऑर मोर वेव्स, व्हेन टू ऑर मोर, जसं पुस्तकात आहे त्याप्रमाणे लिहूया. ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम, एकाच मीडियममधून चालले तर बघा. ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम, ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम, ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम, पास थ्रू म्हणजे त्यातून चाललेले आहेत, पास थ्रू
मग कॉमन पॉईंट एकाच पॉईंटनं चाललेत. पास थ्रू कॉमन पॉईंट बरोबर आहे. त्यावेळेला मला सांगा एकाच ठिकाणी एकत्र आलं तर काय होतंय, प्रत्येकजण स्वतःचं डिस्प्लेसमेंट देते दुसऱ्यावर अवलंबून न राहता बरोबर आहे. त्यामुळे मी इथं काय म्हणू शकतो, each wave produces its own displacement. स्वतःचं डिस्प्लेसमेंट देऊन पुढे जाणार आहे. प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. त्यावेळेला इतर कोण आहेत आणि त्यांचं किती हे काही बघणार नाही, दुसऱ्यावरती अवलंबून नाही. म्हणजे थोडक्यात इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर वेव्ह. दुसऱ्या वेव्हवरती किती प्रेझेंट आहे हे ते बघत बसणार नाही. इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर वेव्ह बरोबर आहे. मग फायनल त्या पॉईंटच्या ठिकाणी नेमकं किती असणार आहे, त्या त्यांच्या जेवढे कोण असतील त्या सगळ्यांच्या व्हेक्टरच्या बेरजे व्हेक्टर सम एवढं त्याचं काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या पॉईंटचं, त्या कॉमन पॉईंटचं फायनल म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असणार, तर त्या सगळ्यांचं ज्या एवढ्या वेव्ह आल्या होत्या त्या सगळ्यांचं काय असणार आहे, व्हेक्टरची बेरीज असणार आहे. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट. बघा, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट्स ऑफ सगळ्यांची डिस्प्लेसमेंट्स ड्यू टू द इंडिव्हिज्युअल वेव्ह. प्रत्येकी म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल, ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह ॲट दॅट पॉइंट. हे झालं ॲक्च्युअल लिहायचं स्टेटमेंट. कोणाचं, प्रिन्सिपल ऑफ प्रोपोगेशन. पुन्हा एकदा वाचतो बघा. वेन टू ऑर मोर वेव्स अराइव्ह ॲट ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम पास थ्रू अ कॉमन पॉईंट. एकाच कॉमन पॉईंट एकत्र आले, प्रत्येकजण स्वतः डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट इंडिपेंडेंट ऑफ अदर. बाकी कोण आहे त्याला काही फरक पडत नाही. मग फायनल ते सगळं वेव्ह निघून गेल्यावरती किंवा त्यावेळेला त्या पॉईंटच्या ठिकाणी टोटल डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज सगळ्यांचे व्हेक्टर सम ऑफ ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह ॲट दॅट पॉईंट. बरोबर आहे. मग मला सांगा, जर इन फेज एकत्र आल्या तर ॲम्प्लिट्यूडचं काय होतं, ॲम्प्लिट्यूड काय होतो, वाढतो. ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जर आउट ऑफ फेज आल्या तर त्या ठिकाणी रिझल्टंट काय, ॲम्प्लिट्यूड काय होतो, कमी होतो. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. लक्षात आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. हे आपल्या परीक्षेमध्ये लिहायचे पॉईंट्स आहेत. ह्याच्यावरतीच तुम्ही लाईट वेव्हचं पण साऊंड वेव्हचं ह्याचं दोन्हीचं पण आपण ॲनालिसिस किंवा डिटेल्समध्ये चेक करू शकतो. बरोबर आहे. किती मिनिटं झाली, लक्षात आलं. तर माझ्या मते आता जो पुढचा भाग आहे, तो पुढचा भाग जो आहे तो थोडासा मॅथमॅटिकल भाग आहे. तर आता दोन वेळ एकत्र आल्यानंतर त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असते आणि त्या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड नेमका किती असतोय याचं डेरिव्हेशन आपल्याला द्यावं लागतं. ते डेरिव्हेशन थोडंसं मोठं आहे, ते मी पुढच्या लेक्चरमध्ये अप्लाय करतो. त्यामुळं आता तुम्हाला लक्षात असेल की थोडंसं आता आपल्या चॅप्टरला वेग यायला लागला आहे. त्यामुळे मागचे लेक्चर्स बघा, पुढचे लेक्चर बघत असताना काय वाटलं तुम्ही मागचे लेक्चर बघू शकताय. लिंकला टच करून मागं पुढे करून बघू शकताय. वही पेन घेऊन बसा आणि लिहित चला. कुठलीही काळजी करू नका. तुमच्या बरोबर आम्ही अकॅडमीमध्ये आहोतच. बरं, हे ऑनलाईन लेक्चर्सचे काही शब्द तुमच्या कानावर पडू देत, काही त्याच्यामध्ये टर्म्स तुमच्या कानावर पडू देत. आपल्या एक्सप्लेनेशन लेक्चरमध्ये, क्लासरूम लेक्चरमध्ये आणखीन ते तुम्हाला सोपं जाईल. ओके, थँक्यू.